सद्गुणा श्री हरिचंद्र महाराज। ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद। दशक दुसरा समास पहिला दुसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः। ओम सरस्वते नमः। ओम श्री सिद्धरामेश्वर नमः। आता सांगतो उत्तम गुण जेणे करता बाणे गुण। सर्वज्ञपणांची वाट पुसल्या विण जाऊ नये। फळ ओळखल्या विण खाऊ नये। पडली वस्तू घेऊ नये एका एकी। अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये। शोधल्या विणा करू नये कुळन कांता। विचारे विण बोलू नये व्यंजने विण चालू नये। मर्यादे विण हालू नये काही एक। प्रीती विण रुसू नये चोरास ओळखी पुसू नये। रात्री पंथ क्रमू नये एका एकी। जनी आजव तोडू नये पापद्रव्य जोडू नये। पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री महाराज। राजाधिराज सद्गुणा श्री गुरुगजंग महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री काळी सिद्धेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री निसर्ग दत्त महाराज। राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज। राजाधिराज सद्गुणा श्री हरिचंद्र महाराज। जनी आजव तोडू नये पापद्रव्य जोडू नये। पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। रामदास महाराज यांना दशक दुसरा समास दुसऱ्याच्या यावेळी काय सांगायचं आहे। जनी आर्जवस तोडू नये पापद्रव्य जोडू नये। पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। जनी आर्जव तोडू नये सरळपणा असतो। सरळपणा म्हणजे मोकळेपणा मनाचा शुद्धपणा। तो काय रामदास महाराजांनी सांगितलंय तो सोडू नये म्हटलंय। जनी आजव सोडू नये म्हणजे काय मोकळेपणा सरळपणा शुद्धपणा ते सोडू नये म्हटलेलं आहे। दुसरं काय म्हटलंय पाप द्रव्य जोडू नये। आता पाप द्रव्य कधी सोडणार सरळपणा सोडला तरच ना। मोकळेपणा सोडला तरच पापद्रव्य जोडणार ना। सरळ आहे माणूस शुद्ध आहे सरळ आहे तो पापद्रव्य जोडूच शकत नाही। एखाद्याच्या मनात कोणाबद्दल कुठला विकार नाहीये। सरळ कुठे आहे प्रॉब्लेम अडचण कुठे आहे विकार। 6 विकारांचा प्रश्न आहे। एखादा माणूस दिसला तर काय आपला आवडता असेल तर प्रेम तयार होणार आणि आपल्याला दुखवलं असेल तर क्रोध तयार होणार। माणूस तोच बघणारा पण तोच दिसणारा पण तोच। बदल कशामुळे विकारांमुळे। हा विकार म्हणून पहिलंच सांगितलंय काय सांगितलंय जनी आजव तोडू नये
म्हणजे काय? सरळपणा, मोकळेपणा, शुद्धपणा. मन शुद्ध असेल तर सगळं शुद्ध आहे की नाही? एखादा माणसाने तुम्हाला दुखवलं, चुकून झालं असेल ना, त्याने दुखवलं असेल, पण आपण ते लक्षात ठेवलं नाही किंवा मनात ठेवलं नाही तर त्रास होत नाही. सगळं प्रश्न कुठे आहे? तुझा आहे, तुझ्या पायाशी परी तू जागा चुकलाशी. सगळं आपल्याचकडे आहे. गुरु ती किल्ली देतो. गुरु किल्ली कुठली? काय करायला पाहिजे? हत्यार आहे ना, हत्यार. चाकूने भाजी करून लोकांना जेवण घालू शकतो, पोट भरू शकतो लोकांचं. त्याच चाकूने एखाद्याला मारू शकतो. वापर कसं करायचं ना गैरवापर कसा करायचा हे आपल्या हातात. तसं मन वाईट नाहीये. मन कशामुळे वाईट झालेलं आहे? बुद्धीमुळे. म्हणून काय सांगितलंय? युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, वेचिता नेणता भक्त तुझा बुद्धिधे रंगून आहे का? देवाकडे बुद्धी मागितलेला आहे का? नेणत का मागितलं बुद्धी? कारण भक्त हा अज्ञानी आहे. त्याला कळत नाही चांगलं काय ना वाईट काय. म्हणून देवाकडे बुद्धी मागतो. युक्ती नाही, बुद्धी नाही, युक्ती नाही, बुद्धी नाही, येणता फक्त तुझा बुद्धी दे रंगून आहे का? बुद्धी मागतो. बुद्धी सगळ्यात महत्वाची आहे. एखादा माणूस दिसला तर आपल्याला काय पाहिजे? त्याच्याबद्दल वाईट कुठली कल्पना न करता, समजा आली निगेटिव्ह, त्याला पॉझिटिव्ह करून नको. तो असेल ठीक आहे ना, त्याच्या जागी तो बरोबर आहे, पण माझ्या जागी मी शुद्ध राहायला पाहिजे. म्हणून सांगितलं सरळपणा पाहिजे, मोकळेपणा पाहिजे, शुद्धपणा पाहिजे. जर शुद्धपणा असेल तर पाप जोडण्याचा प्रश्नच येत नाही, उद्भवत नाही. पाप म्हणजे काय? विकारात येऊन जेव्हा आपण एखादी गोष्टी करतो तेव्हा ते पाप घडतं. विकार नाही, पाप नाही. 6 विकार. पहिला विकार कुठला? काम. काम म्हणजे काय? मनासारखं व्हायला पाहिजे, तुमच्या इच्छेसारखं व्हायला पाहिजे. नाही झालं तर लगेच बाजूला क्रोध बसलेला आहे, तो तयार होतो. लगेच क्रोध, माझ्या मनासारखं नाही झालं, मला मान दिलं नाही, मला बोलवलं नाही, मला सन्मान दिला नाही, माझ्या मनासारखं यांनी काही केलं नाही. बाजूलाच बसलेला आहे तो, कामाच्या बाजूला क्रोध. समजा त्यांनी ऐकलं चुकून, त्याच्या मनासारखं केलं, अजून माझं ऐकायला पाहिजे, मोह. आणि मी माझ्या मनात नसताना याने केलं तर द्वेष तयार होतो. माझ्यापेक्षा ह्याने दुसऱ्याला चांगलं सुचवलं, आपल्यापेक्षा द्वेष तयार होतो. काम, क्रोध, मोह. काम, क्रोध, मोह. काम, क्रोध, मोह, द्वेष आणि काय म्हटलं आहे, भय. आहे ते जाईल का? आहे ते जाईल का? आणि अहंकार. मी सांगितलेलं मनातला केलं ह्यांनी. हे 6 विकारांमुळे काय मन अशुद्ध झालेलं आहे. अशुद्ध मन झाला काय होणार? पाप द्रव्य जोडला जातो. म्हणजे प्रकृतीच्या विरुद्ध. प्रकृती म्हणजे काय? निसर्ग आहे तो. निसर्गाच्या विरुद्ध. निसर्ग म्हणजे देव आहे, आत्मा आहे, त्याला काही नियम आहेत, त्या नियमाच्या बाहेर जात नाही तो. प्रकृतीच्या विरुद्ध. कशामुळे? मनाने. म्हणून काय रामदास स्वामी सांगितलंय, मने मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारणम. मने मनुष्या कारणम. मनुष्याच्या मनामुळे तो बद्ध होतो आणि त्याच्या मनानेच मुक्त होतो. मन म्हणजे माणूस. मनाने चालतो तो माणूस.
मनानं चालतो म्हणजे काय? मनाला विषय सुखाची सवय आहे, विकारांची सवय आहे. म्हणून तो माणूस जीव म्हटलेला त्याला जीव. म्हणे मनुष्या करणम बद्धता मुक्तता कारणम. ह्याच मनाचा वापर चांगला केला तर, चांगला म्हणजे काय? विकाराशिवाय हा मन वापरला गेला पाहिजे आपल्याकडून. आता विकाराशिवाय मन कधी वापरला जाईल? एक संत, बाकी कोण नाही, एक सद्गुरू भेटला, जाणता म्हणतो त्याला. आता एखाद्या ठिकाणी जायचं आपल्याला, विचारतो की नाही, जो जाऊन आले त्याला, बाबा तू जाऊन आलायस का मुंबईला? हो मी जाऊन आले. मला सांगशील, मला जायचंय, कसं जायचं सांगशील? तो काय म्हणतो, मी सांगतो तसं वागशील तर तू पोचू शकतो. इकडून बसने कुणा स्टेशनला जायचं, स्टेशनवरून तिकीट काढायची आणि ती अमुक अमुक वेळेला ट्रेन येते ती पकडायची, अमुक स्टेशनला उतरायचं, तिकडून रिक्षा पकडायची आणि मी हा ॲड्रेस देतो त्याच्यावर जायचं. तो ॲड्रेस कसं देणार? लिहून देणार की नाही? एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ते विचारत जातो की नाही आपण, कुठला स्टेशन, कुठला रोड, पूर्व का पश्चिम रेल्वेच्या, आणि त्या इमारतीचं नाव किंवा काही ज्या एरियाचं नाव असेल तर पोचतो की नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे विश्वास पाहिजे की हा जाऊन आलेला आहे, याला खात्री आहे. विश्वास नसेल तर, म्हणून ते नदीचं उदाहरण आहे ना, एकाला एक नदी ओलांडायची होती, मग पहिला कोण भेटतो? आंधळा. आंधळाला विचारतो, बाबा ही नदी कशी पार करायची? तो आंधळा म्हणतो, एक काम कर, इकडून असं असं सरळ जा आणि त्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने जा. विचारतो, हा आंधळा कधी गेला असेल तर, का नाही गेला काय माहिती, मला काय अडचणीला मदत करू नाही शकणार, कारण ह्याला अनुभव नाही, खात्री नाही. त्याच्यानंतर एक लंगडा भेटतो, म्हणे ही नदी कशी पार करायची? सोपं आहे म्हणे, असं जा असं जा, या पद्धतीने जा. हा विचारतो, तर हा लंगडा माणूस याने कधी नदी पार केली असेल का? आणि समजा मी बुडायला, हा काय मला मदत करणार आहे? नाही. तिसरा भेटतो, ज्याला डोळा आहे, सगळा हातपाय आहे आणि सदरूढ आहे आणि चेहऱ्यावर दिसतं त्याचं, एखाद्या माणसाचं चेहऱ्याला आरसा म्हटलेला आहे, कॉन्फिडन्स म्हणतो आपण त्याला. विचारलं, बाबा असंच आहे, हां काय नाही असं असं जा, कॉन्फिडन्स त्याचं सांगतो की नाही हा जाऊन आलेला, खात्रीने बोलतो, ह्याचं ऐकायला हरकत. तसं जाणता आंधळा म्हणजे जीव, लंगडा म्हणजे ज्याला प्रबोधन शक्ती नाही आहे, त्याला अनुभवच नाही, तर प्रबोधन शक्ती कुठून घेणार? अनुभवाविण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मानू नको. ह्याचा अर्थ काय होतो? अनुभवाविण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मानवू नको रे. अनुभव कुठला पाहिजे? एखाद्या ठिकाणी कोणता विषय विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे, अभ्यास पाहिजे, जाऊन आलेला पाहिजे, अनुभव पाहिजे. तसं इकडे कुठला अनुभव पाहिजे? आत्मा म्हणजे काय, तू आपण कोण ह्याची माहिती पाहिजे. त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर काय म्हणतात ना, कृती जी सांगतात ती करावी लागते की नाही आपल्याला. समजा एखादं सांगितलं बाबा मुंबईला जायचं आहे, राहतो पामला का डायरेक्ट रेल्वेकडे जाणार का, उडी मारून जाणार का, चालत जाणार? शक्य असेल पूर्वी चालत लोक जायचे, कारण तेव्हा वाहन नव्हते, टांगे घोडागाडीने जायचे, कारण वाहन नव्हते. आता वाहन आहेत, डमडममध्ये किंवा रिक्षामध्ये किंवा बसमध्ये जाऊ शकतो. कुठली बस पकडायची ती पण महत्वाची आहे, नाही तर उलटी बस पकडली तर कुठे पोहोचणार? मुरब्याला पोहोचणार डायरेक्ट, नाही तर नागपूरला पोहोचणार. कुठून कुठे बस जाणारी ही माहिती पाहिजे. नागपूर, नांदगाव, मुरबा, आलेवाडी जाणार कुठे? बोईसरला जाणार पाहिजे, नाही तर उलटी बस पर्यंत उलटाच जाईल ना तो. जाणता हे नेमकं सांगतो. पण एक हा जाणता आहे हे तुमच्या अंतरी कळलं पाहिजे. हा नाही, हा जाणता आहे आणि जाणलेला आहे.
माहिती आहे. मग जाणता म्हणजे सद्गुरू संत ज्यांनी सहाचा अंत केला तो संत. सहा म्हणजे काय? सहा विकार. हे सहा विकारांचा अंत कधी होईल? हे सहा विकार आहे मनुष्याच्या जीवामध्ये किंवा मनामध्ये, ह्याचा अंत कधी होईल? संत सांगतो, जाणता सांगतो, त्याच्याप्रमाणे कळलं मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी सहा विकारामध्ये येत नाही, मी पुण्य करत नाही, मी पाप करत नाही, मी अकर्त आहे. आपण आत्मा राम करता हे जर कळले, काय काय संकल्प विकल्पही मनी उठले निमले. मनावर संकल्प विकल्प येणार. मन म्हणजेच काय? वारा आहे. जसं आकाश म्हणजे काय नाहीये. पावसाचे दिवस ढग येतात की नाही? ते स्थिर आहे का? आकाशाच्या दृष्टीने ते स्थिर नाही. येतात जातात, वारा येतो जातो. आकाश स्थिर आहे म्हणजे आज वारा नाही, आज ढग नाही. हे ढग आणि वारा हे विकार. शांत कुठलाही वायू नाही आणि कुठे वायू आहे पण चंचल नाही, शांत आहे. तसं मन शांत शुद्ध झाला का कुठलाही विकार नाही. विकार नाही तर पाप द्रव्य जोडूच शकत नाही. विकारामुळे काय आहे? पाप द्रव्य जोडतात. पुढे काय म्हटलंय? पाप द्रव्य जनी आजव सोडू नये म्हणजे सरळपणा शुद्धपणा सोडू नये. हे कधी शक्य आहे? सद्गुरू भेटल्यावर. नाही तर विकार आहेच. जीव आहे ना, त्याला चांगलं काय आवडत नाही. संग जडला देहबुद्धीचा. कशाची संग जडलेला आहे? मनाचा, देहबुद्धी. ही देहबुद्धी कधी जाईल? सद्गुरू भेटला आणि सद्गुरू विश्वास ठेवला आणि सद्गुरू सांगितलं त्याच्याप्रमाणे वागला पण, तेव्हा आपल्याला कळेल मी देह कसा नाही. मग मी देह नाही मग कोण आहे? कोणीतरी नाही, त्याच्यावर कोणतरी आहे ना. कशामुळे तरी काहीतरी आहे की नाही. साधं विहीर भरलेली आहे पाण्याने, पण खाली तळ आहे म्हणून विहीर आहे. तळ नसेल तर विहीर कुठून येणार? पाणी थांबणारच नाही ना. तळ आहे ना, तळ आपण बघू शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला उडी मारावी लागते. उडी मारून खाली आपल्याला उलट जावं लागतं. हात आपण हलवतो वर यायला ते नाही, उलट जायचं. उलट जाऊन आपल्याला उलट होऊन तळ बघता येतं पाण्यात. हा नाही, तळ आहे म्हणून पाणी थांबलेलं आहे. तळ नसतं तर गेलं असतं वाहून. जे काय आहे कुठं रूट आपण बहिर्मुख झालेलो आहे. सद्गुरू आपल्याला अंतर्मुख करतो. तो अंतर्मुख झाला तर मन शुद्ध होतं. मन शुद्ध झाल्यानंतर पापद्रव्य म्हणजे वाईट कर्म घडत नाही. कारण आपल्याला कर्तेपणा नाही, कर्तेपणा चालत नाही, मनाचं काही चालत नाही, काही विकारांचं चालत नाही. मग काय होतं? पुढे काय म्हटलंय? जनी आजव तोडो नाही, पापद्रव्य जोडो नये, पुण्य मार्गे सोडू नये कदा काळी. जर तळाशी गेलं कळलं नाही तळ आहे, तर पाणी उन्हाळ्यात सुकून जातो तेव्हा कळतं नाही तळ आहे. पावसात तुडुंब भरल्यावर नाही कळत तळ. मग उन्हाळ्यात काय कोरडी पडते ना विहीर, तळ दिसतो, तळ आहे. पावसाळ्यात आपल्याला तळ नाही बघू शकत, उन्हाळ्यात बघतो. मग हा तळ म्हणजे काय? ज्याच्या सगळं भासलं
जसं पडदा आहे की नाही, आपण पिक्चर बघायला जातो की नाही, मग काय आहे तिकडे एंट्री करतो आपण तिकीट देऊन, काय दिसतो आपल्याला? पडदा. पडदा बघून आपल्याला समाधान नाही ना, शांती नाही, काय आनंद नाही. थोड्या वेळाने काय होतं? काळोख होतो आणि पिक्चर चालू होतो. मग आपण त्या पिक्चरमध्ये मग्न होतो आणि 3 तास कसे भरतात काय कळत. तसं हे सगळं कशावर भासतं? पडदा. पडदा म्हणजेच कोण? आपण. तिकडे कुठलाही विकार नाही, कुठलंही दृश्य नाही. हे दृश्य कशामुळे आहे? दृश्य कशामुळे आहे? मनामुळे. रात्री झोपेत मन नसतो, कुठे दृश्य? आपण आहे म्हणून मन आहे. आपण आहे ना, मग हा मन कशावर भासतो? करण, अंतःकरण. सगळ्यांमध्ये एकच करण आहे, त्याला चैतन्य देव म्हणतात, जाणीव म्हणतात. ही जाणीव पण सत्य नाही. आपण झोपल्यानंतर जाणीव राहत नाही. देव नाही, दानव नाही, मानव नाही, आपण नाही. आपण म्हणजे जाणीव, ते पण नाही तिकडे. या जाणीवेवर मन वाचतं. मन नाही, विकार नाही. काय काज संकल्प विकल्प हे म्हणे उठले निमले. संकल्प विकल्प नाही, मनच नाही. कुठून आलं? अंतःकरण. अंतःकरण कुठून आलं? आपण आपला मूळ स्वरूप विसरलेला आहे. जे आपण आहोत ना, जे दिसतो भासतो ते आपण नव्हे. जे दिसतो भासतो ना आपण पण आता आपण जागृतीपणे पण दिसतोच की नाही. आपण अशा पुढे जातो, अशाकडे बघतो. हा मी, हा देह आहे, ते देहाची ओळख. रात्री आपण नाहीये, चैतन्य पण नाही आहे आणि मन पण नाही ना, बुद्धी पण नाही ना, चित्त पण नाही ना, अहंकार पण नाही, जाणीव काय, जीवच नाही तिकडे. जीव म्हणजे करंट पासून सुरुवात केली नाही का? तिकडे करंटच गेलेला आहे. लाईट गेली, संपलं. बल्ब काय, कुठल्याही इन्स्ट्रुमेंट लाईटचं चालत नाही. रात्री लाईट जाते आपली, पण स्वप्न दिसतो तिकडे. स्वप्न म्हणजे स्वतःची कल्पना. स्वप्न सगळं खरं वाटतं की नाही? सगळ्या स्वप्नात सगळं खरं. आणि एका रात्रीत किती स्वप्न पडेल काय सांगता येत नाही. आणि कुठलं स्वप्न पडेल काय सांगता येत नाही. कधी कधी स्वप्नच पडत नाही. स्वप्न, स्वप्न सत्य नाही हे स्वप्नात असताना कळत नाही. स्वप्नात सगळं सत्य वाटतं. स्वप्नातलं जग सत्य, स्वप्नातलं नातेवाईक सत्य, स्वप्नातलं आपण सत्य, जे आपण बनलोय ना तेही सत्य. जी आपण जागृती त्या स्वप्नात तेच असू शकेल असं नाहीये. कुठल्या जन्माचं काय स्वप्न पडेल काय सांगता येत नाही. भविष्यात आपण कुठल्या जन्मात घेणार आहे हेही आपलं स्वप्न पडेल हेही काही सांगता येत नाही. स्वप्नातलं खरं नाहीये हे सकाळी उठल्यावर कळतं. तसं हा जीव घोर निद्रेत आहे. सगळे ज्याने देह धारण केलेला आहे, देव असो, दानव असो, मानव असो, हे घोर निद्रेत आहे. आणि घोर निद्रेतून सद्गुरु आपल्या उपदेशाने आपल्याला जागृती आणतो. ती जागृती आणायला तिने साधनांचे बहु कष्ट केलेलं म्हटलेलं आहे. ही साधनं कुठले? 4 भजनं, सत्संग आणि ध्यानधारणा. ह्याच्याने जागृती येते आपल्याला. आपल्याशिवाय आपल्यामध्ये कोणीतरी आहे हा पहिला शोध लागतो. आपल्याशिवाय आपल्यामध्ये कोणीतरी आहे हे पहिला शोध लागल्यानंतर आपल्या आतला प्रवास चालू होतो. रावळा माझी जाता राह देह अवस्था ध्येयरूपी देवळात त्या बीज मंत्राने, त्या 4 भजनाने आणि सत्संगाने, निरूपणाने ध्येयरूपी देवळात जातो.
देहरूपी देवळात गेल्यानंतर कळतो काय, रावळा माझी जाता राह देहवस्था. देहावस्था राहत नाही. मने उन्मन्न झाले. मन आत्मसुखाकडे ज्याला सवय होती, ज्याला मनाला विशेष सुखाकडे जी ओढ होती ती राहत नाही. मग आत्मसुखाकडे. आत्मसुख म्हणजे काय? आतून सुख मिळतो, आनंद मिळतो, तो गायला शिकतो. म्हणून सांगितलं रावळा माझी जाता राह देहवस्था. मन उन्मन्न झाले. उन्मन्न म्हणजे उलटा फिरला. मीन मार्ग म्हणतात, देवाकडे झाला मीन मार्ग, उलटा फिरतो. मन उन्मन्न झाले नसे बद्धतेची वाढ. अशुद्ध झालेला मन शुद्ध होतो. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे तू कामणे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडरांना जाऊ झाली. कल्पना एक कल्पने पोटी होती जाती अनंत सृष्टी. कुठली कल्पना आहे? मी देह आहे, मी देह आहे. कल्पनेवर हा मी मुळे सगळं कल्पना. अहंकार मी देह आहे. ती कल्पना पोटी आपण सुख दुःख हो मी मुळे. हा इकडे मीच राहत नाही ना. मन उन्मन्न झाले नसे बद्धतेची वार्ता आहे. तुवा मावाला शब्दात आणि तरस ओंडेले निजरूप पाह. निजरूप, निज म्हणजे स्वतःचा रूप. जे आपण बनलो ते नाही आपण. ध्याशिवाय आपण, मनाशिवाय आपण. काय म्हटलंय? चिदानंद रूप शिवोहम शिव. मी चिदानंद रूप आहे, सच्चित आनंद. सतत आहे, कधी जात नाही, कधी येत नाही, असा आपला स्वरूप आहे. तो कसा आहे? सत चित्त रूप म्हणजे सतत आपल्या डोळ्यासमोर सच्चित आनंद. त्याला बघून आनंद वाटतो. म्हणून काय सांगितलं? आनंद सागरात प्रेमी बुडते लागले सगळे मोठे ने बोलता ओली. सद्गुरूचे निसंगी ऐसी आरती केली. नृत्य आनंदात तेथे वृत्ती निमाली. वृत्तीच राहत नाही. कारण मन नाही, वृत्ती कशी राहणार? मन आहे म्हणून वृत्ती आहे. मन नाही, वृत्ती कुठून येणार? पाणी आहे म्हणून तरंग आहे. पाणी नाही तर तरंग कुठून येणार? जल तरंग हे उठती निमती काय जला हानी. अनंत वृत्ती लहरी तुझोरी काय करते. सगळं मनामुळे आहे, विकारांमुळे आहे. म्हणून मन उलट होतं. मन आत्मसुख घ्यायला सगळं कुठे खेळ आहे? कुठे? मनाची. त्या मनालाच उलट फिरवलं जातं. मन उन्मन्न झाले नसे बद्धत हेतू आम्हाला तळस उंडेले निजरूप पाहतात. ते सुख वाचे बोलता नाही आरतेचे नियोगी. आपण दररोज आरती करतो ती आरती नाही. ती आरती करून ही आरती होते. रोज जेवतो की नाही? पण भूक लागते परत. इकडे ही आरती झाल्यानंतर रोज आरती करायची गरज नाही. एखाद्या माणसाला एखादं आपण पाहिलं काय रोज बघायची गरज आहे? त्याला रोज बघायची गरज नाही ना. कारण ते ओळख झालेली आहे. एकदा ओळख झाली नंतर त्याला रोज काय बघायचं? रोज बघायची गरज नाही. एकदा कळलं ना, रावळा माझी जाता राह देवस्था मनन मन झाले नसे पद्धती. हे तुला मग ओळख झाली ना, त्याला विसरेल का कोणी माणूस? नाही विसरणार. पण जोपर्यंत हा देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, प्रारब्ध योगाने चालणार. मन आहे तोपर्यंत प्रश्न आहे. त्या मनाला अशुद्ध व्हायला द्यायला नको, अशुद्ध होऊ नये म्हणून सद्गुरूने मुक्तीवरील भक्ती सांगितली. मुक्तीवरील भक्ती म्हणजे काय? आपली ओळख झाली ना, मी नाही आहे, मग देव आहे. तो देव कोणामध्ये आहे? सगळीकडे आहे. सर्व चराचर मध्ये आहे. चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष चौरेशिव मध्ये चैतन्य जर एक आहे. कारण देह म्हणजे अज्ञान एकच आहे. इकडे द्वैत नाहीये. चैतन्यामध्ये द्वैत नाहीये. कारण म्हणजे अज्ञानामध्ये द्वैत नाहीये. महाकारण्यामध्ये द्वैत नाहीये.
स्वरूपामध्ये द्वैत कुठून येणार? द्वैत कुठे आहे? मनामुळे. ते मनात पण द्वैत कशामुळे झालं? विकारांमुळे. गुणात येत निर्गुणा निरंजना तो सद्गुरू. त्या निरंजनाची ओळख सद्गुरू करून देतो. एकदा निरंजनाची ओळख करून दिल्यानंतर तुमच्या हातून पाप घडणंच शक्य नाही, कारण कर्तेपणा जातो. आपल्यात कर्तेपणा आहे ना, कर्तेपणा मी आहे, मी म्हणजे अहंकार, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे, मी सहा विकार आहे, मी पाप करतो, मी पुण्य करतो, मी सगळं करतो, मी सात्विक आहे, मी भक्ती करतो, मी देवाला ओळखलं, मी आहे तोपर्यंत तो नाही. सद्गुरूला मीच घालवून टाकतो आपल्याला. मी पण कल्पित भूत मारून या केले गुरु राय पण आपल्यातला मी पण आता भूतच मारतो तो, तेव्हा सद्गुरूचं काम पूर्ण होतो. तोपर्यंत सद्गुरूचं काम पूर्ण होत नाही. जसं डॉक्टर, आपण रोगी असतो, रोगी तो डॉक्टरला कन्सल्ट करतो, मला असं रोग झालेला आहे. मग डॉक्टर काही टेस्ट लिहून देतो आपल्याला, करतो. हा तुझा प्रश्न आहे, हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, पण औषधाने बरं होणार नाही. मग ऑपरेशन करावं लागेल. मग तुला निरोगी व्हायचं ना, हो, त्रास होईल, चालेल, ऑपरेशन होईल, चालेल, शस्त्रक्रिया होईल, चालेल, ह्याला निरोगी व्हायचं आहे. वाटेल ते सांगतो डॉक्टर, तर सगळं करतो, सगळं ऑपरेशन करतो तो, कारण विश्वास ठेवतो डॉक्टरवर. तो विश्वास ठेवल्यामुळे तो ऑपरेशन पूर्ण झाला, व्यवस्थित झाला, तर निरोगी होतो की नाही? एकदा निरोगी झाला का परत रोगी होतो का तो? नाही. तसं इकडे निरोगी म्हणजे सहा विकारांच्या पलीकडे. सहा विकार कशामुळे आहेत? सहा विकारामुळे त्रिगुण आहे, रजतम सत्वगुण त्याच्यामुळे आहे. म्हणून सांगितलं, जन्माचे ते मुळा पाहिले शुद्ध न दुःखासी कारण जन्म घेवा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नर देहा येऊन हाने केली. रजत तम सत्व आहे ज्यांचे अंगी, याचे गुणे जगी वाया गेला. गुणातीत होतो आपण. काय कर? ब्रह्म होऊन कर. आणि तू करत नाही, करतेपणा नाही आपल्यात. सांगितलं ना महाराजांनी, खून कर पण ब्रह्म होऊन कर. काय सांगितलंय? खून कर पण ब्रह्म होऊन कर. तर तू नाही तिकडे. तुझ्या हातून एखाद्याचा खून करवणार तो ब्रह्मच आहे. त्याला प्रारब्ध म्हणा किंवा देवाची इच्छा म्हणा. तुमच्या हातून एखाद्याचं खून होणं किंवा एखाद्याचं वाईट होणं, दोन गोष्टी असू शकतात, प्रारब्ध करून किंवा देवाची इच्छा. ज्याचे सत्य ब्रह्मांड गोळ चालत तसे हा मायाचे तोडी तसे जो मायागंज तो प्रभू झोपही रात्र. त्याच्या इच्छेशिवाय काहीच होणार नाही. त्याच्या इच्छेने झालं तर आपल्याला कर्तेपणा कुठे राहिला? नाही राहत ना. हा कर्तेपणा कधी? सद्गुरू भेटतो आणि सद्गुरू सांगितलं तसं आपण वागतो आणि आपण ऑपरेशन आपल्यावर करून घेतो सद्गुरूकडून. सद्गुरू ऑपरेशन करून टाकलं, कारण तुमच्यातला जो मी पण आहे तो काढून ऑपरेशन करून काढून टाकतो, फेकून देतो. शुद्ध झाला की नाही म्हणून काय सांगितलंय रामदास महाराजांकडे, जनी आजव तोडो नये, पापद्रव्य सोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये, कदा काळी रजाधिरा सद्गुणा. सिद्धरामेश महाराज राजाधिरा सद्गुणा. श्री भाऊसाहेब महाराज राजाधिरा सद्गुणा. श्री निसर्ग